हे बघा दादानी कांदे काढलेले आहेत. तर तुम्हाला काय म्हणायचं, गेल्या वर्षी मालाचे पैसे झाले का? काय नाही पैसे मला. आणि मग ह्या वर्षी यावर्षी काय करीन, काय आता काय माहिती, काय माहिती. मग कांद्याचे पैसे व्हायला पाहिजे, नाही झालं तर मग जागणार कसं? जगायची काय जगतो आता, का बरं? करायची वारी आहे. पण मग तुम्ही आता आता ईद काली एवढं खासदार आहेत, आमदार आहेत, बाकीचे पुढारी लोक आहे, मग त्यांना तुम्ही सांगणार नाही का? सांगून काय ते परिहार करणार, ते फक्त निवडणुकीच्या टायमाला येते, आम्हाला मत मागा येते. मग तुम्ही मतं दिली का? मग आता निवडणूक द्यायच पाहिजे ना. नाही नाही, तुम्ही ज्यांना मतं दिली ती निवडून आल्यात का? मग आणि मग मग त्यांना तुम्ही त्यांच्याकडे जा ना, तुम्ही आज जा, उद्या जा, परवा जा. आता बाजार काय आहे कांद्याला? 100 रुपयापर्यंत चांगल्या मालाला. हे काय जाईल काय 50 रुपयांनी? हा 50 रुपयांनी जाईल काही? अहो पण आता का पिकाचा दोष नाही, दोष आपला आहे. हे जाईल का पगभर? नाही नाही दादा, हा काय झालं, आपला दोष आहे. आपण ज्या लोकांना निवडून दिलं ना, इथून मागच्या काळात त्या लोकांनी शेतकऱ्यांसाठी काय केलंय हा जाब विचारायला पाहिजे. खरं पाहिजे. मग कवर कष्ट करायचं. बघा शेतकरी तसं फार नाराज आहेत कांद्याला बाजार नसल्यामुळं, आणि कांदा पिकाचं काय घडेल ह्या वर्षी ते सांगता येत नाही.